कमिटी नव्यानं स्थापन करा ठरवूया आणि आमच्या सदस्यांना इथल्या विश्वासात घेऊन डेफिनेटली. गडिंग्लज पंचायत समितीमध्ये आज CEO डॉक्टर जस्मीन आणि जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिल्पाताई खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये RTI अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये अपात्र विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, अनिरुद्ध रेडेकर आणि पंचायत समिती अध्यक्षा डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी संबंधित प्रवेशासाठी असणारी गडिंग्लज तालुक्याची कमिटी बरखास्त करून त्या ठिकाणी नवीन कमिटी स्थापन करून पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया करण्याची मागणी केली आहे. RTI खाली जे विद्यार्थ्यांना प्रवेश जो दिला जातो त्या यादीमध्ये जे वंचित लाभार्थी आहेत त्यांना मिळत नाही आहे आणि अनावश्यक नावं त्याच्यामध्ये घातली जातात. तर नेमकं ह्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आणि जी यादी प्राप्त आता सिलेक्ट केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीनं ते सर्वे झालेलं आहे. आदेश महोदय, माझी विनंती आहे की ते पूर्ण रद्द करावं आणि पुन्हा परत त्याची यादी आपण जे लाभार्थी आहेत त्यांना मिळावं. 117 ती रद्द करावी आणि त्याच्यावरती परत एक कमिटी नेमून आपण पुन्हा ती यादी करावी, जेणेकरून खरोखरच ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, जे वंचित विद्यार्थी आहेत ते त्याच्यामध्ये समाविष्ट होतील अशी विनंती आहे. आपण आदेश द्यावा, त्या पद्धतीने कारवाई व्हावी. आता तुम्ही यादी जर बघितला आणि जर अभ्यास केला तर पोलिसांच्या मुलांना त्याच्यात फायदा मिळाला आहे, इंडस्ट्रीवाल्यांच्या मुलांना त्याच्यात फायदा मिळाला आहे. म्हणजे जे फी भरू शकतात त्यांना ह्याचा बेनिफिट मिळाला आहे आणि ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांना, त्याच्यामुळं तहसीलदारांपासून ती चौकशी व्हायला पाहिजे. कारण तहसीलदारांनी जे दाखले देतात त्या दाखल्यावर ही सगळी ॲडमिशन प्रोसिजर होते. त्यामुळे मॅडम याचं आमचं म्हणजे आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की गडिंग्लज तालुक्याचं जे RTIचे जे ॲडमिशन झाले आहेत ते आपण परत एकदा त्याचा सर्वे करावा दादा. कारण चुकीच्या पद्धतीनं ते ॲडमिशन झालेले आहेत. एखादी शाळेच्या समोर झोपडीत राहिला आहे पण त्याचं ॲडमिशन झालं नाही, पण जो 1-2 किलोमीटरच्या बाहेर राहिला आहे त्याचं ॲडमिशन झालं आहे. त्यामुळे जे खरोखर वंचित आहेत त्यांना याचा लाभ मिळावा आणि हे ॲडमिशन प्रोसिजर मॅडम परत थोडं आपण व्यवस्थित प्रॉपर यानं करावं एवढीच आमची विनंती. मी सकाळपासून मॅडम, सर आणि साहेबांचंही ऐकलं, मी सगळ्यांशी बोलले. आणि मॅडमचं पण बोलणं हो हो, मॅडमचाही मला कॉल होता. आपला रोल कुठे येतो यंत्रणा म्हणून, जे पालकांना सिलेक्शन लिस्ट मिळालेली असते त्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज जातो की यू आर अलॉटेड फॉर द ऍडमिशन आणि असा मेसेज गेल्यानंतर तालुका स्तरावर आपली कमिटी आहे. तालुका स्तरावरच्या कमिटी कशी येणं ते ठरवायचं की कुठले विस्तार अधिकारी किंवा कोण त्यांचे 4 सदस्य घ्यायचे, त्याच्याप्रमाणे आपली कमिटी आहे. ती कमिटी ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ती कमिटी ऍडमिशन सिलेक्ट करायचं का रिजेक्ट करायचं याचं डिसिजन घेतात. पालकांचं एकाचं असं म्हणणं होतं की दुर्बल घटकाचा जो दाखला आहे तो चुकीचा दिलाय. तर दाखला देणारी यंत्रणा ही काही शिक्षणची नाहीये. दाखला जी कोणी अथॉरिटी देते आपल्यालाही माहित आहे. सगळं जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल, मगाशी मी सांगितलं तुम्ही आम्हाला लेखी द्या, ईच आणि एवढी गोष्ट आम्ही व्हेरीफाय करतो. चुकीचं असेल तर डेफिनेटली आम्ही मॅडमच्या सहीनं डायरेक्टर सरांना कळवतो. कुणावरही अन्याय होणार नाही नक्की. या कमिटीमध्ये लोकप्रतिनिधी पण एक असावा. आपण पाठवू. इथून पुढे आताच्या कमिटीमध्ये एक पत्रकार आहे. आपली जी मागणी आहे ती आम्ही राज्याला कळवतो. राज्यांनी मान्य केली. पत्रकार कोण घेतले गडिंग्लज तालुक्यात? आता मला एक आम्ही सांगा, तपास उत्तर ईच आणि एवढी गोष्ट. ज्या कमिटीने हे मंजूर केलेली यादी ती कमिटी कोण आहे? जाधव मॅडम सांगा. अध्यक्षाचे PO आहे, केंद्र प्रमुखांना सदस्य सचिव वगैरे आहे. ही कमिटीमध्ये सगळे मेंबर कोण आहे आता अध्यक्ष? नाव अध्यक्ष PO आणि सदस्य सचिव मुख्याध्यापक. अध्यक्ष हे गट शिक्षण अधिकारी असतात आणि विस्तार अधिकारी त्याचे सदस्य सचिव असतात. आपल्याला इथं गडिंग्लज तालुक्याला एकच विस्तार अधिकारी कार्यरत आहे. त्याच्याकडे POचा चार्ज आहे, त्याच्याकडेच पोषण आहार अधीक्षकाचा चार्ज आहे आणि तोच अध्यक्ष आहे. तर तिथं आपल्याकडे माणसं कमी आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गट कमिटी हेड म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून ती BOची जबाबदारी आहे. कारण BOच्या अध्यक्षतेखाली जी काही 4 लोक त्यांनी ठेवली असतील ती BOला ठेवली. मुळात अशा प्रकारची कमिटीच नाही असा शिक्षण विभागातील धक्कादायक प्रकार पालकांच्या या तक्रारीमुळे आज उघडकीस आला. कोण आहे कोण आहे नाव मॅडम आहे काय? पत्रकार कोण आहे?
ठीक आहे, कमिटी आम्हाला द्या तुम्ही चला डिटेल. जरा साहेब आम्हाला कमिटीची नावं तरी सांगा. नाही, नावं तरी सांगा आम्हाला. पत्रकार कोण जाधव मॅडम पत्रकार कोण आहेत तिथे? मॅडम जरा कमिटीची नावं सांगा. आणि मी मगाशी पण साहेबांना असं म्हटलं की साहेब आम्हाला सगळे तुम्ही द्या, इच अँड एव्हरी गोष्ट आम्ही तपासून बघू. मॅडम आहे आपल्याकडे का नाही, नसेल तर नाही नसेल म्हणून तर सांगा. मागवा मॅडम, विषय मागवा नंतर. ठीक आहे. नाही, दोन मिनिटं आता 2 मिनिटं. मॅडमनी जी गोष्ट एक कबूल केली की तुमच्याकडे विस्तार अधिकारी आणि हे नाही, ते देणार कवा तेवढं सांगा. हे असाच परत 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 रोज दिवस उजाडत असेल, सगळा शिपाई विद्युत साहेब विद्युत सगळं दिवस एकच करणार असणार तर काय उपयोग आहे? त्याच्यामुळे ते कवा देणार तेवढं सांगा. हे फार महत्वाचं आहे. ते कधी देत आहे, विस्तार अधिकारी कधी देत आहे, किती पदं नियुक्ती आहेत तालुक्यात, केंद्र प्रमुखांची किती पदं नियुक्ती आहेत, कोणतरी विचारायला जायला पाहिजे. हो खाली बरोबर आहे सर. आपण- कोणच आमच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे ते कधी करणार ते तेवढं सांगा. कमिटीज गठीत नाही आहे तालुक्यामध्ये आणि संबंधित यंत्रणेला त्याची नावं सुद्धा माहिती आहेत. तर आता जी नावं काढली ती रद्द करावी, नवीन कमिटी स्थापन करावी आणि पुन्हा आमच्या सदस्यांना विश्वासात घेऊन नवीन कमिटी स्थापन करावी आणि पुन्हा ती जी नावं आहेत ती विद्यार्थ्यांची ती पुन्हा घ्यावी. कारण दादा कसं आहे, आता ऍडमिशन झाली नाही तर त्यांना पुढे त्याचा लाभ मिळत नाही. 8वी पर्यंत. 17 ऍडमिशन रिजेक्टेड मध्ये आहेत, नॉट अप्रोच मध्ये आहेत आणि 21 ऍडमिशन रिजेक्टेड मध्ये आहेत. एक प्रत्येक एका शाळेसंदर्भात बोलतोय ते प्रत्येक शाळेमध्ये जरासं आपण पूर्ण तालुका हा पूर्ण हा, म्हणजे तालुक्याचा विद्यार्थी. 27 शाळा. तुम्ही कंट्रोल ठेवा. नाही मॅडम, आता मी स्वतः परवा जाधव मॅडमकडे त्या कॅन्डिडेटला घेऊन गेलो. त्यांनी मला स्वतः सांगितलं ह्याचं होतं ऍडमिशन सहीसाठी राहिलेलं आणि ते अपात्र झालं. मॅडम ती कमिटी नव्यानं स्थापन करा ठरवूया. आणि आमच्या सदस्यांना इथल्या विश्वासात घेऊन डेफिनेटली पीओला कशा सूचनाही देतात ते मॉनिटर पण करू. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.